एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना। हजारो कार्यकर्त्यांसोबत अंतरवाली सराटीतून जरांगे पाटील मुंबईकडे निघाले। 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सांगत मराठा समाजाची दिशाभूल केली जाते। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप। आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं जरांगे पाटील मुंबईकडे निघाले। जरांगेंना आश्वासन दिलेलं 2 मंत्री पुढे का येत नाहीयेत, शरद पवार यांचा सवाल। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे। आठवडाभरात मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करू, मंत्री हसन मुश्रीफ यांचं विधान। जरांगेंच्या आंदोलनाला अद्यापही मुंबई पोलिसांकडून परवानगी नाहीच। जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं आझाद मैदानात परवानगी मिळवण्यासाठी केला होता अर्ज। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत काहीच घडत नाही, सामंजस्याची भूमिका, म्हणूनच सरकारला 7 महिन्यांचा वेळ दिला, जरांगे पाटील यांचं विधान। ही आरपारची लढाई, मागे राहू नका, आमरण उपोषण करतच मुंबईकडे निघालोय, जरांगे पाटील यांचं वक्तव्य। सरकारच्या दारात मरण आलं तरी चालेल, पण आता मागे हटणार नाही, जरांगे पाटलांची मराठा समाजाला भावनिक साथ। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी घेणार ऑनलाईन बैठक। आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील मुंबईकडे रवाना। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द। कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरती आता साप्ताहिकसह सर्वच प्रकारच्या सुट्ट्या रद्द। ईडीच्या नोटिसीची चिंता करत नाही विरोधकांमध्ये आता विरोधात आता तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, तर रोहित पवार यांच्या ईडी नोटिसीवरती शरद पवार यांची प्रतिक्रिया। ईडी सीबीआयच्या दबावाखाली बनवलेल्या सरकारला जनता धडा शिकवेल, तर महाराष्ट्रात देखील कर्नाटकची पुनरावृत्ती होईल, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांचा विश्वास। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभेतील आजची सुनावणी संपली। सुनील तटकरेंकडून प्रतिज्ञापत्र सादर, पुढील सुनावणी नवीन वेळापत्रकानुसार होणार। अयोध्येत राम मंदिर बनवण्यामागे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं योगदान, तर राम मंदिर बनवणार हे ठामपणे सांगणारे मोदीच आहेत, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या लढाईत सामील व्हा, यासाठी बीडच्या केतुरा गावात मराठा बांधवांकडून दुचाकीला माईक लावून जनजागृती। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना। एक मराठा लाख मराठा घोषणा देत आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची पुण्यात जोरदार तयारी। वाघोलीतील 3 मैदानांची पोलिसांकडून पाहणी, तर पुण्यातील वाघोलीमध्ये असणार आंदोलकांचा मुक्काम। मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना आजपासून प्रशिक्षण। पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट संस्थेमध्ये यावेळेस दिलं जाणार प्रशिक्षण। नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक होण्याची शक्यता, अखिलेश यादव यांची नितीश कुमार यांच्या नावाला सहमती। नितीश कुमार यांच्यासह 2 डझन नेते फोडण्याची भाजपची रणनीती, तर भाजप नेते नितीश कुमारांच्या संपर्कात असल्याच्या सूचना, तसेच संपर्कात असल्याची लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेसचा विरोध, उच्चस्तरीय समिती बरखास्त करण्याची मागणी। काँग्रेस नेते राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याविरुद्ध याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, तर याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंडही ठोठावला। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी न्यायमूर्ती प्रसाद वरसाळे यांची शिफारस, तर सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमकडून आता वराडेंच्या नावाची शिफारस। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली। राम मंदिर परिसरात फुलांची आकर्षक अशी सजावट, तर अयोध्या नगरीत पोलीस बंदोबस्तही तैनात। पुणे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या। 22 जानेवारीच्या सुट्टीमुळे सर्वच परीक्षा ढकलल्या पुढे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी मांस आणि दारू विक्रीचे दुकाने बंद राहणार, तर कामरगाव ग्रामपंचायतीचा निर्णय।
धारावीकर 500 चौरस फुटांच्या घरासाठी ठाम, धारावीकरांचं अदानी समूहाविरोधात आंदोलन, तर पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिसूचनेची होळी करण्याचा रहिवाशांचा इशारा. वाढवण बंदराची जनसुनावणी, सरकारनं गुंडाळली हरकती सूचना पर्यावरण विभागाला पाठवणार, जनसुनावणीला संघर्ष समितीचा होता विरोध. उद्या मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार, देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी असणार मेगा ब्लॉक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.